नमस्कार, मी रेखी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या सिरीजमध्ये आपण बघत आहोत की मानवी मेंदू आणि रेखी हे परस्परांच्यावरती कसे अवलंबून असतात आणि कसे एकमेकाच्या अनुषंगाने आपल्याला फायनल प्रोडक्ट देतात। आपला जो मानवीय मेंदू आहे तो डेव्हलपमेंट होण्यासाठी काही कालावधी लागतो। म्हणजे आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपला मेंदू असतो तो आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे ते अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो। जसजसं आपलं वय वाढत जातं त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी तरंग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉलिझम असेल हे आत्मसात करतो। त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण जे आपले शब्द आहेत, आपली भाषा आहे ह्याचा वापर करतो। चौथ्या भागामध्ये आपला मेंदू जे काही आपण शिकलो आहोत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतो आणि पाचव्या स्टेजमध्ये ज्या वेळेला आपला मेंदू हा पूर्णपणे डेव्हलप होतो किंवा त्याची कपॅसिटी तयार होते त्यावेळेला आपला मेंदू आपण जे काही ज्ञान ग्रहण केलंय ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत असतो। ज्या वेळेला आपण रेखीचा विचार करतो किंवा कुठल्याही आध्यात्मिक गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्याचे रिझल्ट्स आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपला मेंदू हा न्यूट्रल स्टेजला असतो। ज्या वेळेला आपण ह्या स्टेप्स बघितल्या तर त्याच्यामध्ये जी आपली बाल्यावस्था आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आपल्याला काय चांगलं काय वाईट हे आपल्याला समजत नाही, ती ऍक्च्युअली असते ती न्यूट्रल अवस्था। आता ज्या वेळेला आपला मेंदू पूर्णपणे डेव्हलप होतो तर तो डेव्हलप झालेला मेंदू पुन्हा आपल्याला न्यूट्रल अवस्थेमध्ये कसा आणता येतो हे आपण बघणार आहोत, पण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा यूट्यूबला बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि आता ह्या व्हिडिओमध्येच मला सांगायला खूप आनंद होतोय की आपला व्हिडिओ जे कोणी बघतात त्यातले काही जण काही सूचना करतात, त्यांचं खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्या सूचनांचं मी स्वागत करतो। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे काही मला करेक्शन सांगितले ते मी करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन। तर आपण भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये इथून पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।